मंडळी आम्ही काही दिवसापूर्वी ना एक पिझ्झा जो आहे ना तो दाखवला होता, म्हणजे शॉर्ट टाकले होते भरपूर सारे, आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण पिझ्झाचं काही आम्ही दाखवलं होतं की घरामध्ये तव्यावरती पिझ्झा हा बनवलेला होता. आणि तो पिझ्झा जो आहे ना आपण जो बाहेर खातो ना त्याच्यापेक्षा भारी लागत होता. इतका पिझ्झा मस्त होता आणि सेम टू सेम मार्केटसारखा लागत होता. त्याच्यावरती मला भरपूर साऱ्या म्हणजे कमेंट पण येत होत्या, आणि म्हणजे जास्त काय आले नव्हत्या कमेंट, पण मला जे काही विचारलं होतं ना तर तिथं असं सांगितलं जात होतं की तुम्ही पिझ्झा जो आहे तो कसा बनवायचा त्याची रेसिपी टाका सिस्टमॅटिक. प्रिया प्रिया आज ना म्हणजे आपण जो मागचा व्हिडिओ टाकला होता ना पिझ्झा बनवलेला घरामध्ये तव्यावरती, तर त्याच्यावरती कमेंट आलेली की बाबा त्याची रेसिपी टाका. तर आपण आज पिझ्झा बनवून त्याची रेसिपी टाकूया. ठीक आहे. तर मंडळी आज रेसिपी टाकणार आहोत आम्ही, तर व्हिडिओ पूर्णपणे मंडळी बघा. हे बघा, मी टोमॅटो 6 घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे. अशा टाईपमध्ये कट करायचे आहेत. मी तुम्हाला कट करून दाखवते. जास्त चिरायचं नाही, अगदी थोडं वरून फक्त चौकोनी कट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये आणि छान असे शिजवून घ्यायचे आहे. त्यामध्ये बघू शकता आपण. आणि 5 मिनिटांमध्ये हे पूर्ण शिजतंय. आपण झाकून ठेवून पण शिजवू शकतो. तर मंडळी आता आपला फायनल पिझ्झा जो आहे तो रेसिपी टाकण्याचा व्हिडिओ चालू केलेला आहे, आणि त्याच्यानंतर आता आम्ही त्याची रेसिपी आता टाकणार आहे मंडळी. तर सगळ्यात महत्त्वाचं थँक्यू म्हणजे मला स्पेशली पिझ्झा आज खायला मंडळी मिळणार आहे, कारण फक्त त्या कमेंटमुळं. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी कमेंट केलेले आहे यूट्यूबवरती की पिझ्झाची रेसिपी टाका, त्याच्यामुळे आम्ही ही रेसिपीसाठी परत पिझ्झा बनवणार आहे, 1 किंवा 2 नॉर्मलच, आणि त्याची रेसिपी व्यवस्थित टाकणार आहे. पण ज्यांनी कमेंट केली त्याच्यामुळं मला परत पिझ्झा खायला मिळणार आहे मंडळी, कारण आज पिझ्झा करण्याचा कोणताही प्लॅन नव्हता, तरीही आम्ही करणार आहोत. आपण 2 वाटी मैदा घेणार आहे. मी मैदा शीग लावून घेतलेला आहे, बघू शकता इथे. तुम्हाला दाखवते मी. आणि एका वाटीमध्ये 2 पिझ्झे होतात. जर छोटा आकाराचे केले तर तुमचे 3 होतील, पण एका वाटीमध्ये 2 तर होतात नॉर्मली मीडियम साईजमध्ये. प्रिया मंडळी इथं बोललेली नाही, तर पीठ जे आहे ते चाळून घ्यायचं आहे मंडळी, बघू शकता. तर मंडळी अशाच व्हिडिओवरती ना रेसिपी रिलेटेड चांगल्या रेसिपी रिलेटेड कमेंट करत जावा, म्हणजे की आम्हाला घरामध्ये खायला पण मिळतं मंडळी. तुमची कमेंट केल्यानंतर आम्ही रेसिपी बनवतो, कारण तुम्ही एक फॅमिली आहात आमच्यासोबत. तर तुम्ही जर रेसिपी विचारली तर आम्हाला टाकावी लागते मंडळी, तर त्याच्यानंतर आम्हाला खायलाही मिळते. हे बघा, 1 चमचाला कमी थोडीशी साखर घातली आहे यामध्ये आपण. आणि ईस्टचा वापर करणार आहे, ड्राय ईस्ट आहे. तुम्ही डायरेक्ट टाकू शकता त्यामध्ये. ड्राय ईस्ट आहे, तुम्ही डायरेक्ट टाकू शकता, किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही फर्मेंट करून पण टाका, पण मी डायरेक्ट टाकणार आहे यामध्ये. अर्धा चमचावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. अर्धा चमचा नमक टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हळूहळू पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. होऊ शकता मुलं जे आहेत ते मुलांनी पसारा असा केलेला आहे. सगळं ते व्यवस्थित असलेलं ना पूर्ण अस्ताव्यस्त करतात, पूर्ण इकडे तिकडे टाकून देतात. हे सगळं बघू शकता मंडळी. खूपच छान सकाळी होतं आणि त्याच्यानंतर पूर्ण त्याने असं केलेलं आहे. तर बघू शकता आता अवस्था कशी झालेली आहे. आता गेलेले आहेत मंडळी पलीकडल्या रूममध्ये, कार्टून बघत बसलेले आहे. हे बघा, हे असं हाताला चिकटतं. तुम्हाला मी दाखवते बघा, असं वरती करून. हे बघा असं हाताला चिकटतं पूर्ण असं. तेव्हा समजून द्यायचं की आपलं पीठ आहे ते मर्दून झालेलं आहे. ह्यानंतर आता फर्मेंट करायला पण ठेवायचं आहे. कमीत कमी 20 ते 15 मिनिटं तुम्ही ठेवू शकता यामध्ये. हे बघा चिकटली किती हाताला माझ्या. आपण ह्याला आता, म्हणजे जेणेकरून चिकटाच कमी येते आपल्या हाताला. बघा हे ठेवायचं आहे. आणि काचेचा डबा, कुठलाही डबा, मी प्लास्टिकचा डबा ठेवत आहे. हा पण डबा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. हे छान फर्मेंट होतं. तर मंडळी बघू शकता प्रियाची तयारी चालू झालेली आहे पिझ्झा बनवण्याची. तर मंडळी ज्याने कोणी कमेंट केलेले आहेत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर मला आज पिझ्झा खायला भेटणार आहे आणि मुलांनाही भेटणार आहे, म्हणजे सर्वच जण करणार आहोत. तर मंडळी अशा छान छान कमेंट करत जावा, म्हणजे चांगल्या रेसिपी तुम्हाला मिळतील आणि रेसिपीसोबत आम्हालासुद्धा चांगलं खायला भेटेल मंडळी. मला मागच्या काही दिवसापासून ना सारखीच कमेंट येत होती की बाबा पिझ्झा छान बनलेला आहे, कसा बनवायचा, कोण म्हणते की चवीला म्हणजे कसा लागला होता. तर हे सारखं विचारताना मला ते समजत नव्हतं की एक्झॅक्टली काय करावं, म्हणून मी आज म्हणलं प्रियाला की असं आहे
तर बनवूया का. तर त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतलेला आहे की रेसिपी आज टाकूया, म्हणजे सर्वांनाच समजेल की कसा पिझ्झा बनवला जातो आणि एकदम मार्केटसारखा लागतो. म्हणजे तुम्ही डोमिनो जे आहे तोही पिझ्झा तुम्ही विसरून जाल, कारण घरच्या घरी तुम्हाला कमी खर्चामध्ये पिझ्झा आरामात कितीही बनवून कितीही कसेही खाता येते. हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि पौष्टिक ह्याच्यामध्ये कोणतेही तुम्हाला जसं तूप म्हणजे तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या वापरायच्या, किती क्वालिटीच्या वापरायच्या ते तुमच्या हातात आहे. बाहेर गेल्यानंतर एक पिझ्झा खायचं म्हणल्यावर तुम्हाला माहीत आहे की पोट भरत नाही आहे. दोघंजण व्यक्ती असतील, 3 व्यक्ती असतील, 4 व्यक्ती असेल तर किती पिझ्झा खावा लागतो किंवा काय होतं. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला बरं वाटतं की बाबा हा खाल्लेला आहे. तर घरी जर तुम्ही शिकलात आणि घरी जर असं बनलं तर आता मी स्पेशल आहे. आम्ही बाहेर कधीच कोणतीही गोष्ट आजपर्यंत खाल्लेली नाही आहे. म्हणजे क्वचितच जेव्हा काय क्षण असतो तेव्हाच आम्ही हॉटेलवरती खाल्लेलं आहे. तर नॉर्मली आम्ही हॉटेलमध्ये कधीच जेवलेलो नाही किंवा गाड्यावरलं कधीच खाल्लेलं नाही. हां, चायनीज एकदा दोनदा खाल्लेलं आहे, म्हणजे कधी तर खूपच रेअरली खातो. आणि वडापाव पण इथंच बनवतो. तर त्याच्यामुळं मंडळी ना आपल्याला परवडतं. तर तुम्ही मंडळी कमेंट करा की कोणत्या रेसिपी हव्या असतील तर मी प्रियाला सांगतो. त्याच्यानंतर आमचा घरामध्ये मग प्लॅन बनतो की ही गोष्ट. साले निघलेले शिजले बघा टोमॅटो आपलं. सो आता गॅस उतरून घेऊया साईडला, थोडं गार करूया ना, बंद करायचं. तर प्रिया आत्ता पिझ्झा बनवायला जी चालू केले ना, तर त्याला किती वेळ लागेल तरी बनवायला? आता पीठ आपलं ठेवलेलं आहे, त्याला फर्मेंट व्हायला 20 मिनिटं मी कमीत कमी देते. ओके. आणि सॉस बनायला सॉस काय पट्ट तेवढ्या 20 मिनिटात बनून जातो आता. त्यामुळे नंतर बेक नाही करायला. पण मला एक काय म्हणायचं आहे, ते डोमिनोवाले जे आहेत ना किंवा जे पिझ्झा बनवतात ते कितीतरी मिनिटामध्ये बनतो त्यांचा पिझ्झा. तर मग तुझं कसं प्लॅनिंग आहे? मी 12 ते 15 मिनिटं मी तव्यावर भाजते. ओके. आणि डोमिनोज वाले तर ते पण नाही म्हणतात. त्यांचं मटेरियल वगैरे सगळं तयार असतं बरोबर की? हा, त्यांचं मटेरियल सगळं तयार असते. म्हणजे टोमॅटो चटणी, परत अजून काय तू म्हणली ते पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस असेल घरी त्यांच्याकडे सगळं बनवायचं रेडी सगळ्यात असतं. मोठं म्हणजे घरी बनवलं काय होतं, सगळं तुम्हाला ताजा सॉस ताजा भेटतो. आपण घरगुती सॉस ताजा पौष्टिक करतो. खातो हा, आपण, पौष्टिक करतो. बरोबर. आणि डॉमिनोज वाले काय करतात, जेव्हा मी पिझ्झा बनवते ना सेम, तर बेक जास्त फुगत नाही, मोठा होत नाही, फ्लफी होत नाही. त्यावेळेस मला समजलं की यार ही लोक कमीत कमी एक दिवस, जसं ब्रेड बघा, पाव बघा बनवायला 1 दिवस त्यांनी फर्मेंट करायला ठेवतात. सेम तसंच आहे पिझ्झ्यात सुद्धा. फर्मेंट करायला पण ते 12 ते 13 तास ठेवतात पीठ, तेव्हा कुठे छान फुगतो. आणि सगळे म्हणतात ना की गव्हापासून पिझ्झा बनतो, तर अजिबात नाही. गव्हाच्या पिठापासून पिझ्झा अजिबात बनवायचा, म्हणजे मी 3-4 वेळा ट्राय. मागच्या 2-4 दिवसापूर्वी आय थिंक पिझ्झा गव्हाच्या पिठापासून पिझ्झा बनतो म्हणून प्रिया बनवायला गेलेली. म्हणजे स्वस्तात आणि एकदम भारी होईल. तर ती पिझ्झा बनवायला गेलो आम्ही आणि काय झालं प्रिया, चपाती झाली. चपातीपेक्षा भाकरीची भाकरी आणि चपातीच्या बदल दिसत होतं. फुगतच नाही पीठ, थोडंफार फुगतं पण जास्त फुगत नाही. म्हणजे तिथं मैदाच वापरतात ना? हो, मैदा वापरतात. आणि तुम्हाला कलर वापरतात खरं म्हणलं तर. ब्रेड वगैरे मी बघितलं ट्राय करून ब्रेडला सुद्धा, पण नाही एवढा फुगत नाहीये. आता जवळजवळ आपला अर्धा तास होऊन गेलेला आहे. 20 मिनिटं मी म्हटलं होतं, पण कामाच्या व्यापात मला टाइम नाही भेटलं. आणि पीठ बघा फुगलेलं आहे. थोडंसं मी पीठ लावते आता हाताला. आणि एक छोट्या आकाराचा आपल्याला जशी पाहिजे तशी गोळी बनवून घ्यायची आपल्याला बघा. थोडं पीठ टाकूया यामध्ये आपण जरा. छान फुगलेलं आहे आता. मोठा डो घेतलेला आहे आपल्याला कणकेचा. छान पिझ्झा बेस तयार होतो. जरा जाड हे बघा, जाड घेतलेला आहे, जाड लाटून घ्यायचं आपल्याला. हे बघा आत्ताच कसे फुगायला चालू झाले बघा. हे हातानं करायचं आहे, पण मी आता लाटणं घेते, ते पुढं सरकत नाही म्हणून. बघा असं असं करून घेतात सगळे. बेस झालेला आहे आपला. आणि फोर्कच्या साहाय्याने बघा म्हणजे होल पाडून घेत आहे. होल पाडलेला आहे. आणि आपल्याला बघा हा थोडा जाडच घ्यायचा आहे आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा. सॉस बस फ्राय करत आहे. आता ह्याला पलटी करून घ्यायचं आहे आता. आणि थोडंसं आपण याला तूप लावूया आधी सुरुवातीला.
अगदी थोडंसंच लावून घ्यायचं आहे, जास्त नाही लावायचं. जो पिझ्झा सॉस आहे तो पसरून घेत आहे मी इथे. व्यवस्थित लावून थोडं थोडं इकडे तिकडं आणि करा. टोमॅटो सॉस मंडळी पसरून झाल्यानंतर हे बघू शकता भोंगी मिरची जी आहे ते चिरून टाकलेली आहे. कांदा पण लावलेला आहे. तर कांदा जो आहे तो बघू शकता स्लाइस कशा आहेत, मोठे आहेत स्लाइस. आणि त्याच्यानंतर घेतलेला आहे टोमॅटो आणि सगळं थोड्या थोड्या प्रमाणातच लावायचं आहे मंडळी, बघू शकता ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे आपलं जे आहे ते चीजचे जे आहे ते आम्ही तुकडेच केलेले आहेत आणि तुकडे करून प्रियानं टाकलेले आहेत. कारण जे छोटे छोटे पार्ट काय ते स्लाइस केलं जातं ते तसं नाही आहे आपल्याकडं. तर त्याच्यामुळं आपण हे तुकडे छोटे छोटे बनवून टाकलेले आहेत. तर मंडळी बघू शकता असं टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला झाकलेलं आहे. आता आपला पिझ्झा आपण बघूया ओपन करून. 15 मिनिटं झालेले आहेत छान अशी. आणि आपला पिझ्झा मंडळी आपला पिझ्झा बघू शकता, पिझ्झा बनलेला आहे. तर फायनली तर अशा पद्धतीनं पिझ्झा झालेला आहे. तर मंडळी आता बघू शकता आपण याला कट करणार आहे, त्याच्यानंतर मसाला टाकणार आहे. तर प्रियानं कटिंग करायला घेतलेलं आहे आणि 4 स्लाइस आम्ही बनवणार आहोत. म्हणजे की एक प्रियासाठी, एक माझ्यासाठी आणि एक आर्वी आणि भैयासाठी. तर पहिला बिना मसाल्याचाच जो आहे तो आर्वी आणि भैयासाठी 2 स्लाइस काढणार आहोत आणि मी आणि प्रिया 2 स्लाइस घेणार आहोत. तर मंडळी कसा वाटला पिझ्झा कमेंट करा. बाय बाय.